पालखी काल्हेरवरून निघत आहे. आपण त्या पालखीमध्ये जाऊया. शिवशाही पालखी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी असं विचार केलं, एक मीटिंग घेतली आणि सर्वांनी श्री साई वेताल पदयात्री मंडळ काल्हेर या पालखीमध्ये 2017पासून आज 2025पर्यंत येत आहे. स्वर्ग सुखाचा प्रवास हा आम्हाला असं वाटत होता ग्रुपला का अर्धवट राहणार आहे, पण श्री साई वेताल पदयात्री मंडळ काल्हेर ते श्री क्षेत्र शिर्डी असा या मंडळामध्ये चालू राहिला. ओम साई. ओम साई. साईराम साहेब आहे सकाळ. आता आजचा दिवस 6वा. 5 दिवस कसे गेले समजलेत नाही. चला आजचा 6वा दिवस म्हणजे लास्ट दिवस आहे. उद्या आपण शिर्डीला पोचणार आहे. आजचा लास्ट दिवस आहे. आता काय साईराम बोलणार तुम्ही? काय बोलणार आपण आता जाणार इथून वावीला जाणार. शिवनेर MIDC वरून वावीला जाणार. किती किलोमीटर बघू थांबा. किती किलोमीटर आहे इथून माहीत आहे का? 19 किलोमीटर आहे. 19 किलोमीटर रनिंग आहे आपली. आमचा चालण्याचा 19वा प्रवास असल्यामुळे 19 किलोमीटर प्रवास आहे आमचा. आणि थंडी पण खूप आहे. 14 सेल्सिअस हे आहे ना. आता खूप हालत खराब झाले. बघा साईराम सर्व तयार होतात. अर्धे साईराम उठले पण नाही आमचे. बाहेर झोपल्यात. बाहेर झोपल्यात आपले. बघा आमचे साईराम झोपल्यात आमचे सगळं. साईराम कसे पूर्ण गर्दी आहे खायला. चला आता गर्दी 2 पालख्या आहेत ना त्याच्यामुळे गर्दी आहे. हा व्हिडिओ अंग धवलं की नाही? आग नवलो ना. नवला का? अंग धवून दर्शन मी नाही घेतला. आरती बिरती झाली आता आपल्या. फोटो काढू आणि पालखी काढा. चला निघा. चला आता सर्वजण झोपलेले आहेत. आपण निघू. आपली पालखी निघणार आहे. चला. ओम साईराम. पहिले पालखीचं दर्शन घेऊ. साई भक्त बघा हे चालतात. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चलो अभी निकलेंगे. अभी हम निकलेंगे. आमचा आजचा लास्टचा दिवस नाही असं बोलू शकत, पण त्याच वेळेमध्ये आज लास्टचा दिवस आहे. आज लास्ट नाईट आहे आज आमची लास्ट. कारण उद्या शिर्डीत असणार आहे आपण. उद्या सकाळी आम्ही शिर्डीत असणार आहे. उद्या साईबाबांचं भेट होणार आहे आम्हाला. एवढा आनंदाचा दिवस आहे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यासाठी आम्ही एवढे 7 दिवस आम्ही चालत येतो. तो क्षण उद्या येणार आहे. त्याचं इमॅजिनेशनच एवढा भारी आहे ना हे सांगू शकत नाही. अधिक मनात आतुरता आहे दर्शनाचे बाबाची. भरपूर बाबांच्या भेटीची आतुरता एवढी आहे ना की आजच असं वाटतं की आजच भेटू. अशा आतुरता आहे. चला तर आता एकच नाईट राहिलेले आपले. आता तिथे वावीला असणार आहे आपला दुपारचं जेवण. दुपारचं जेवण वावीला असेल. त्याच्यानंतर आपल्याला परत मध्ये आपल्याला स्टे असेल. तिथून उद्या आपली रनिंग असेल. ओम साईराम. जय साईराम. जय साई. अरे भावा का बसला? अरे उलटी होले मग. उलटी झाले का? तब्येत नाही बरी. चॉकलेट आहे ना. चला ओम साईराम. चॉकलेट आहे ना. चॉकलेट आहे चॉकलेट. काय साईराम तुम्हाला काय वाटतो? सकाळची थंडी अरे बघा आणि हे बघा हे बघ. हो जीवन साईराम काय बोलू शकता तुम्ही? काय बोलू.
एक गाठी बरोबर नव्हतं सकाळी आता जरा बसतो तर बरा वाटला. बरं वाटला. इकडे शेकोटी पेटवले. कसा वाटला? बरा वाटला? हा, साईराम मजा आली. मजा आली. एक हा. नंबर पेटवली. आनंद झाला. सगळे गरम झाले. हा, सगळ्यांना चालायला आता परत स्फूर्ती आहे. वातावरण जास्त आहे. हा. वन्स मोर चालायला. वातावरण पण जास्त आहे. आलो थंडीचं वातावरण जास्त आहे. त्याच्यामुळे साई भक्तांनी आता शेकोटी पेटवलेले आहे. त्याचा आनंद किती घेत आता आहे. आनंद घेत आहे. हे कोण आहे? चला साईराम. चला साईराम. आतंकवादी आमचे पिपला गावचे आतंकवादी. चला गावच्या आतंकवादी बजरंग दल. हा, बजरंग दादा. एकच वादा बजरंग दादा. एकच वादा आमचा बजरंग दादा. हा. चल आपण जाऊ. चला साईराम. या साईराम. ओम साईराम. चला साईराम. साई माई सकाळ. ते सकाळ पण झाला. आता किती वाजले माहिती आहे का? 7:15 वाजले. आता उजाड झाला. सकाळ झाली. चला आता पुन्हा आपला किती किलोमीटर आहे इथून? आता 4-5 किलोमीटर आहे इथून. आता अजून 1 तासाचा रस्ता आहे हा. आपला. त्या आपण बसून नाश्ता करणार आहे. आज नाश्तामध्ये वडा उसळ आहे आणि आम्ही 1 तास आराम करणार है. उसके बाद हम लोग फिर चले गए वावी की तरफ और वावी हम लोग 12:30 बजे तक पहुंच जाएंगे. उसके बाद हमारा खाने का रहेगा और उसके बाद 3 बजे तक हम लोग आराम करेंगे. फिर साई के दरबार की तरफ निकलना चालू करेंगे. ओम साईराम. चला तुला बोलायचं आहे जीवन? नाही मला काही बोलायचं नाही. माझा पाय ठेव होता. माझा जरा बसाचा. बसायचा. हा हा, जीवनला बसायचा. बसाचा. मला जरा विश्रांती करायची. जरा बरा वाटेल मला. हा, मला आणि नाश्ता भूक लागली आता. नाश्ता किती आले? उसळ. उचल नाही. मी 5 वडे खाईन ना 15 पाव खाईन मी. हा. साईराम कोणासाठी घेतले? हो माझ्या बायकोसाठी घेतले. हा, बायकोसाठी घेतले. प्रपोज करायसाठी. हा, प्रपोज करायसाठी का? हा हा का? सिरियस आहे का? लगीन झाले आताच ना भाऊने फुल घेतलेला आहे. हा वाय जीव खूप आहे ना बरोबर बायको. त्याच्यासाठी घेतलेला आहे. एकदा मार्काचा प्रपोज. हे बिबट्या बिबट्या. हा? घाल ना घाल. बिबट्या आहे ना? बिबट्या आहे बघ. पंक्याचा. अरे बाबा ते खायची इच्छा नाही काय काय त्याला? हा? बाबा सकाळ सकाळ जास्त नाही खात. हा, जास्त नाही काढ ग. हे किती पाव खाले साईराम? 3 पाव. साईराम 3. साईराम 2 पाव 2 वडे. हा ग. हे आधी ते कौर मी काहीच बोलत नाही. 12 पाव खाल्लं. 12 पाव खाल्लं. 12 पाव खाले ग. यांनी 2च खाले. 2च खाले. 12चा कोण रेकॉर्ड तोडल तर 12 कोण तोडणार आहे मला सांगा. 13वा हे कर. हो ना भाऊ. हो किती आता किती खाणार आता? हा, 3 पाव. 3 पाव. 3 नाही जे 3 सांगूच नको. टार्गेट सहचा आहे. हा. आपण थोडा कमी.
दोनच घे तुझं. दोनच पाव. तू तू किती खाशील? काय नाश्ता करत असते मग करायचा नसते मग. म्हणजे तो कितना पाव खाया? मैंने हाँ क्यों? पाव थोड़ा कच्चा था हाँ और वड़ा और भी कच्चा था. अभी बोलो कुछ. लेला नव्हता. भाजी अभी है, पंजाब से आए. यूपी से गया, पंजाब से आए शाही वायर करने के लिए. भाजी कुछ बोल सकते हैं? हाँ सभी को आना चाहिए. ये बस ना बस. सबको लगा रहा हूं मैं धीरे धीरे. चला आपला प्रवास चालू झालेला आहे. दुपारचा आता अर्धा तास आराम केला, नंतर पुन्हा एकदा प्रवास चालू झालेला आहे. सर्वांनी पिवले पिवले घातलेले आहेत. एक मॅचिंग शिवसाई ग्रुप पिंपलास. हे बघा आमच्या अध्यक्ष पिंपलास गावचे महेश विष्णू दादा भोईर यांच्यातर्फे दिलेले आहेत सर्वांना. आमच्या शिवसाई ग्रुपला सर्वांना दिलेले आहेत. सर्वांनी एकच दिवशी घातले पिवले कलर. ओम साईराम बोला. ओम साईराम. हे बघा सो केलेले बिबट्या येतात ना, त्याच्यामुळे सो केलेली आहे बिबट्याची. डायरेक्ट लोखंडाचं बनवले. बघा जा कुणी पण गेले पकडायला. काय चावला आहे. सायरामला नाही जाऊ तिकडं. नाही साईरामला नाही. ए नाता 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 ए नाता ए नाता. बघा आता व्हिडिओच्या नादात बघा आता लास्ट झेंड्या आलो आम्ही डायरेक्ट. पालखीच्या जोडला ओम साईराम तर पालखीच्या जोडला होतो. लास्ट झेंड्या आलो बघा. लास्ट निशाणे आपली. लास्ट निशाणे वारो काय करणार आता. व्हिडिओ पण काढले पाहिजे ना, तुम्हाला दाखवायचे आहे आपले 8 दिवसाचे 8 ब्लॉग डेली. ते व्हिडिओ पण काढले पाहिजे. त्यासाठी स्ट्रगल तर करावंच लागते. त्याला आता स्ट्रिंग घेतलेली आहे. उन्हामुळे गरम होते ना जरा. ऊन पण झाला. किती वाजले? 11 वाजले आता. ऊन पण झाला. साईराम बघा अननस. बरोबर नाही रे अननस. चला साई भक्तांसाठी काय. चला आता आम्ही परत एकदा गाणी बोलणार आहे पुन्हा एकदा. आता आपले सिंगर भेटलेले आहेत दैवत दादा केवणी गावाचे. चला आता एक सुप्रसिद्ध दैवत दादा. त्यांच्या ऑर्केस्ट पण गाजलेले असतात. दैवत पाटील यांच्या आयडी पण आहे इंस्टाला, जाऊन फॉलो करा. दैवत पाटील काय आयडी? सिंगर दैवत पाटील 1494. चला मग एक गाणी होऊनच जाऊन दे. सिंगर भेटले मग गाणी तर होलाच पाहिजे. चला 1 2 3 स्टार्ट. हो साई प्रेमात लावून गेला कसा जीव साईत जडला. कसा भेटेला हा देवाला साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डी वारीला. भक्त चालला चालला साई वारीला. ओम साईराम. हो हो नचणे गाणे ओगा आनंदी आनंद. श्रावण बाला संगे साई भजनी धुंद. ये दाण्याला बोलावून जन साईन ये मला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाला. तुम्ही येता का. वा बुवा वा. एक नंबर एक नंबर. दैवत बुवा चा नादच नाही भाई. नाद विषय खोल. ये क्या कहना चाहते हैं? मैं बहुत कुछ कहना चाहता हूँ लेकिन एक बच्चे के इज्जत का सवाल है. इसके लिए मैं कुछ नहीं कहना चाहता. उसका शादी रखने का काम मेरा है. तकलीफ मत ले उसका. तू ऐसा बोलने वाला लाग रहे थे. एक मिनिट मला तुझ्यासाठी फायरली पोरगी शोधिंग का नाही शोधिंग. 100%. हे बघ कडुलिंबाचा पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो धन्य मी झालो धन्य मी झालो धन्य मी पाहुनिया साईलीला. झालो धन्य मी पाहुनिया साईलीला. आता एक पान खा आपल्यासाठी. खाला मी. 100% आता गाणी बोलले एक पान तर खायलाच लागेल. खाला. हा, खा खा. ओकाचा नाही ओकाचा नाही. मी खाला दोकू. वॅक, वॅक. खा. वॅक. ॲच्चू. खाला खाला खाला. सिंगर आता बघा
थोड्या टायमात तरी बाहेर निघणार आहे बाईला तब्येत बरोबर पिशील नाही ना तू ब्लॉगर हा गे चला गण्याचा जश बाई रुतबा करते रुतबा निसता हा निसता चष्मा 4,000 होतो बा आता पिन बेकार मध्ये रे त्या बेकार मध्ये काम पाचची आता आपल्या जेवणाच्या मुक्कामावर पोचलेलो आहे बघा साई भक्त निवारा. चला आता किती टाइम झाला किती वाजले 12:30 वाजले. एवढी जड बॅग घेऊन मला ब्लॉगरनी बोलवला काय भावा तू कामच आहे जड बॅग आता काय आता 2 दिवस राहिल्या आता आजचा एक ना उद्याचा एक दिवस संपले. साईराम हा बोल ना काय मला बोला आवडलं नाही. आवडलं नाही भावा आता काय करणार जड बॅग घेऊन यायला लागते 2च दिवस राहिले. रे उगऱ्या ये इंटे उगरा पहिला मान आमचा पहिला मान पिंपलासकरांना पहिला मान या ना तुम्ही पक्का जेव्हा जाय ठरवूनच पक्का जेव्हा थोडासा टाका साईरा हा बस लागलं बस आता जेवण घेतलेलं आरती बिरती झाली आता जेवायला घेतलेलं आहे हे बघा आमचे साईराम बसलेले आहे ब्लॉगर पण आहे. ब्लॉगर काय बोलणार तुम्ही काही नाही बोलणार का जेव्हा जेव्हा काय प्रवास चालू झालेला आपला. चला आता शेवटची रात्र आहे उद्या बाबांच्या भेटीची ओढ लागलेली आहे आम्हाला. आजची शेवटची रात्र ती पण कशी निघून जाणार समजणार नाही बाबांच्या ओढ मुळे दर्शनाची आम्हाला ओढ आहे ना बाबाला भेटणार. साईराम साईराम चला साईराम जाऊ होता साईराम आपला प्रवास चालू झालेला आहे. साईराम आपली पालखी तिकडनं का नाही गेली इकडनं चालले गावातून. तिकडनं जो रस्ता आहे ना सिन्नर ते शिर्डी रस्ता आहे मोठा हायवे आहे पण काय झालं अशी मान्यता आहे म्हणजे मुंबईवरनं भिवंडीवरनं जेवढ्या पालख्या येतात त्या आपल्या त्या जास्त करून याच रस्त्याने जातात इकडनं जातात म्हणजे जेणेकरून अशी मान्यता आहे की या गावातून साईबाबा या रस्त्यातून साईबाबा स्वतः चाललेले आहेत त्यामुळे आपल्या पालख्या या साईडनं जातात. ओम साईराम तर आता तिकडनं जातं इकडून जातात पालख्या गावागावातून जातात आणि गावातून रस्ते खूप छान आहेत थोडेफार छान आहेत असं नाही आहे पण असा वाहनांचा त्रास नाही ते कसं वाहन फास्ट चालतात त्याच्यामुळं गावातून टाकतात कारण साई भक्तांना कसं वाहनांचा हे नाही म्हणून. चला ओम साईराम हाय बोला काय ओम साईराम काय आता काय स्वर्ग सुखाचा प्रवास आता आपला संपणार आहे. आज लास्ट डे आहे उद्या आपण बाबाच्या शिर्डीत पोहोचणार आहे म्हणजे बाबाच्या नगरीत. काय बोलणार साईराम म्हणजे एवढा आनंद आहे ना खरोखर एवढा म्हणजे आनंद आहे खरोखर लय आनंद म्हणजे एकदम आनंद म्हणजे त्यांचं सांगू शकत नाही इतका आनंद आहे त्यांना. चला ते समजलं असेल बाबांच्या बोलण्यावरून किती आनंद आहे बाबाला. ओम साईराम रस्ते खराब आहेत खूप काय करणार आता छोटा साईराम भेटलेला आहे त्याला विचारू तो पण पालखीत चालतो निस्वार्थपणे पालखीत चालतो. बघा छोटा मुलगा आहे आता कितवीला आहे बाळा वय किती तुझं. माझा 14 वय 9वीला आहे. 9वीला आहे 14 वर्षाचा मुलगा आपण पालखीत चालतो. चालणं सोपं नाही कारण की बघा रस्त्यांची हालत पण बघा कशी आणि थंडी पण तुम्हाला माहीतच असेल थंडी कशी आहे. त्या थंडी सकाळी किती 3 वाजता आंघोळ करायची खाऊ गोष्ट नाही इतका लहान मुलगा पालखीत चालतोय. अंगण कापार भरते कापारा. आता आपण पोचलेलो आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी बघा नाश्ता करतात. साईराम काय बोलतात तुम्ही. साईराम आताच पोचलो नाश्ता करतो बघा आमचे साईराम शिर्डीचे प्रसाद वाटतात. प्रसाद आम्ही गेलो पण नाही पोचलो पण नाही तर प्रसाद आला बाबांनी परत आणला आमच्या परत. बाबाची श्रद्धा आहे. नाश्ता करून घेऊ सर्वजण थांबलेले आहे चहा पियासाठी पहिले पालखीचं दर्शन घेऊ. चला साई माय रात्र झालेली आहे आपण मुक्कामावर निघालो आहे. तिथे आपला मुक्काम होता चहाचा म्हणजे चहा पिला आता निघालो आपल्या रात्रीच्या वस्तीवर. चाय पिला नाश्ता केला साईराम आता मुक्कामाच्या ठिकाणावर चाललो आपण.
साईराम आता बघू आता रात्रीचा प्रवास आहे. साईराम काय बोलाल का तुम्ही? काय थंडीमध्ये ही वाढले का? साईराम थंडी पण खूप आहे त्याच्यामुळं साईरामची जरा उलटी झालेली आहे. मामाने बी कान बांधलेले आहेत. हा आमच्या मामाश्रीने कान बांधलेले आहेत. हा. थंडी चालू झालेली आहे ना. मागे हात लावलेत मस्त. हा. हे राजू साहेब तुम्ही या ना इकडे. 6:30 वाजले अजून असे 5-6 किलोमीटर असेल इथून. मला अंधार तो होणारच आहे. अंधार झालाच. आपले भरपूर सायराम येत आहेत नवीन नवीन. अजून गाडीवर ऑन द वे आहेत. नवीन साईराम आता जॉईन जातात पालखीला. आता 2 दिवस राहिले ना. काही काम असतात काय असतात म्हणून लेट येतात साईराम. पण येतात साई वारी करतात. खूप असं छान वाटते नाही का साईराम? एकदम मजेत. छान वारी आपली दरवर्षीप्रमाणे. दरवर्षी येतात ना तुम्ही? दरवर्षी असतो. 12 वर्ष झाले आपल्याला. 12 वर्ष झाली. चला ओम साईराम. टोपी घाल आता. टोपी घाल. दे टोपी. दार महाराज की जय, महाराज की जय.